बघते आता खूप आश्चर्य वाटतं रे बघ. त्याचे आभारच मान. अय्या जयंतराव, तुम्ही येणार होतं माहितीच नव्हतं ना ग. हो ना, तुम्ही येणार आहात हे कळवलं असतं तर तुमच्या आवडीचं काहीतरी जेवायला बनवलं असतं ना. नाही अहो, आपण दोघी बाहेर जाणार होतो म्हणून आमटी भातच बनवला मी. सकाळी नाश्ताही बरा झाला होता ना. ठीक आहे, नको काळजी करू, बनवू आपण पटकन. तुम्ही संतोष, काय हो, आल्यापासून बघते मी. फक्त बडीशेप काय खाताय? काय रे, काय झालं? उलटी. उलटी? काय रे, काय अरबट सरबट खाल्लंस? काय झालं? दोघे असे गप्प का आहात? काय झालं? काय बोला तरी ना. वीणा, तू एक काम कर, पटकन ना लिंबू काप आणि अर्धा लिंबू घेऊन ये, मीठ लावून आण. त्यांनी चोखलं की जरा बरं वाटेल. लगेच घेऊन आले. काय काळजी करू, आणि बडीशेप जास्त खाऊ नको. हो. काहीतरी अरबट सरबट खातो. आणि जयंतराव, तुम्ही काही कामासाठी आला होतात का सासवडला? याने आमटी ठेवली असती तर तुम्हाला ती देऊ शकलो असतो, आणि ही चव जानूच्या हातची आहे का हे विचारू शकलो असतो. पण जयंतराव, नाही म्हटलं, कामासाठी आला होतात का? काही काम नाही आई, सहज चक्कर टाकली. पण आता निघतोय मी, ऑफिसलाही जायचंय मला. अच्छा, दादा, काळजी घे. कॉफी करते ना पटकन. नाही ना, नको आहे, मी ऑफिसला घेईन. आता जेवायलाच या. हा, होय. सांभाळून जा. दादा दादा दादा, बेल वाजू नका, माझंच पार्सल आहे. मी जान्हवी, तुम्हीच का? नाही म्हणजे हो, मीच जान्हवी, आणि माझीच ऑर्डर आहे. किती झाले? हे घ्या. माझ्याकडे सुट्टे पैसे नाही, ऑनलाईन पे करा ना. ऑनलाईन? दादा हो, माझ्याकडे मोबाईल नाही आहे. मोबाईल नाहीये? मग घरात कोणाकडे असेल तर विचारा, नाही तर सुट्टे पैसे द्या ना. म्हणजे काय ना, हे मला गिफ्टमध्ये मिळालेले पैसे आहेत. तुम्ही एक काम करा, वरचे जे सुट्टे पैसे आहेत ते तुम्ही तुम्हालाच ठेवा, चालेल? थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. थँक्यू. रिलॅक्स. काय गण, तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना. हे काय फुटबॉल टेबल तू माझ्या आणि विश्वासाठी करतेस ना हे? काय करू आता? सईला असं वाटायला हवं की हे सगळं विश्वा तिच्यासाठी करतोय. काय सांगू मी हिला आता? नाही अगं, मी नाही केलंय हे विश्वाने करायला सांगितलं होतं. विश्वा हे खरं सांगतो ना? सई, मी खोटं का बोलेन तुझ्याशी? खरंच त्यानेच सांगितलं होतं. खरं? हो. ओ माय गॉड. विश्वा, 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 पटकन बाहेर ये. सई, माझी पायाला औषध लावायची वेळ झाली. हा, मी आले. हो हो, जा आराम कर.
ये इकडे. हे काय आहे? काय ते आता तूच सांग. अच्छा, हे बघ, मला मान्य आहे की मी तुझं सरप्राईज फोडलंय, पण एवढी ऍक्टिंग करायची गरज नाहीये. मला तनुने सांगितलंय की हे तू आपल्या दोघांसाठी आणलंय ना. मला आवडलं हे सरप्राईज विश्वा. ही तनू माझ्यासाठी एवढं का करते? चल 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 खेळू ना. बघ तुला कशी हरवते मी. किती खुश दिसतोय विश्वासई बरोबर. माझी फूजबॉल टेबलची आयडिया चांगलीच लागू पडली. तुला असं हॅपी बघून खूप मस्त वाटतंय विश्वा. शेवटी मैत्रीचं हेच तर वचन असतं. काहीही झालं तरी माझा मित्र आनंदी असला पाहिजे, आणि तो जर का माझ्यामुळे दुःखी असेल तर त्याहून वाईट काहीच नाही. काय कुणाचा होता? जयंत कानेटकरांचा. सोड ना, खेळतो. अरे उचल ना त्यांचा फोन. मागच्या वेळेस माहितीये ना काय झालंय? तू दुर्लक्ष केलं त्यांच्या फोनकडे आणि डायरेक्ट घरी प्रकट झाले होते ते. हॅलो. विश्वा, ऑफिसला भेटूया. व्हॉट? ऐकू नाही आलं का? मी विचारलं ऑफिसला भेटूया. तुम्ही हे विसरताय का? आजच तुम्ही आमच्या घरी जेवायला आला होता. मग असं कोणी म्हटलं की ज्या दिवशी मी तुमच्याकडे जेवायला येईन त्या दिवशी ऑफिस बंद असेल? मी असं अजिबात म्हणालो नाही, पण आज घरी असताना तुम्ही ऑफिसचं काहीच डिस्कशन केलं नाही आणि आज आता अचानक म्हणताय ऑफिसला ये. विश्वा, तू एम्प्लॉय नाही आहेस माझ्या ऑफिसमधला. वी आर बिझनेस पार्टनर्स इफ यू रिमेंबर. आणि पार्टनर्स असणं म्हणजे फक्त प्रॉफिट शेअरिंग नाही. सतत काम करायची तयारी लागते, सतत ऑन टोज राहावं लागतं. कुठल्याही एम्प्लॉईपेक्षा सगळ्यात जास्त काम मालकाला करायला लागतं, ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते. आणि ऑफिसला वेळा असतात, ही गोष्टही विसरून जायला लागते. त्यामुळे अर्ध्या तासात माझ्या ऑफिसला ये. फाईन. अँड येस, वन मोर थिंग. आज आपल्याला रात्री उशीर होणार आहे, त्यामुळे न विसरता जेवणाचा डबा घेऊन. हॅलो.